नमस्कार. आज आपण मराठी बोधकथा पाहणार आहोत. आपल्या दैनंदिन शालेय आयुष्यात परिपाठासाठी उपयुक्त अशी मराठी बोधकथा. बोधकथेचे नाव आहे उपकार स्मरावे. चला तर मग बोधकथा पाहूयात. अज्ञातवासात असताना पांडव एका गरिबाच्या घरी राहिले होते. त्या गावच्या लोकांना बकासुराचा त्रास सुरू झाला होता. त्या राक्षसाला बकासुराला रोज गाडाभर अन्न व एक माणूस एवढे खाद्य खायला पाठवावे लागत असे. आज माणूस पाठवण्याची पाळी त्या गरीब माणसाची होती. ज्या गरीब माणसाकडे हे 5 पांडव राहिले होते. घरातील कोणाला पाठवावे यावर चर्चा सुरू होती. संकट मोठे होते, पण कुंतीने ठरवले त्या ब्राह्मणाच्या मुलाऐवजी आपल्या मुलाला म्हणजे भीमाला पाठवावे. पण पाहुण्यांवर संकट ढकलणे म्हणजे महापाप. पण कुंतीने त्यांची समजूत काढली. आपल्या मुलाला काहीही होणार नाही याची खात्री कुंतीने त्या गरीब माणसाला पटवून दिली. अखेर भीमाने ते शब्द खरे करून दाखवले. त्याने त्या बकासुराला मारून टाकले. त्या बकासुराचा वध केला व गावावरील संकट दूर केले. संकटकाळी आपल्याला मदत करणाऱ्याला, ते आश्रय देणाऱ्याला, त्या गरिबाच्या उपकाराची परतफेड भीमाने केली. तात्पर्य: उपकाराची जाण ठेवावी. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशाच नवनवीन बोधकथा पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. जर आपणास असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील व ते आपल्या शालेय जीवनात उपयोगी येत असतील तर आवर्जून आमच्या चॅनलला भेट द्या व आपल्या इतर मित्रमैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन बोधकथेसह नवीन व्हिडिओमध्ये.